पावसाने फार मोठी ओढ दिलेली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन जवळपास 11 दिवस लोटले. आणखीन 4 दिवसांनी नक्षत्र बदलणार आहे. पण पाऊस कुठेही दिसायला तयार नाही. शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. आकाशाकडे डोळे लावून तो बसलेला आहे. आणि शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य माणूस असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सगळीकडे अतिशय चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आत्तापर्यंत साधारणतः 50% पेरणी पूर्ण झालेली असते. परंतु ह्यावेळेला पेरणीला सुरुवातच नाही आहे. पेरणी कधी होईल, पीक कसं येईल, याबाबत सर्वत्र शेतकरी वर्ग अतिशय नैराश्यग्रस्त झालेला आहे. पाण्याच्या ज्या बातम्या येत आहेत, सर्व धरणं कोरडी ठाक पडलेली आहेत. कुठे 10%, कुठे 20%, कुठे 15% पाणी साठा आहे. आणि तो फक्त पिण्यासाठी आता शासनाने राखीव ठेवलेला आहे. त्याची गरजच आहे. आणि अनेक शहरांमध्ये 2 दिवसाने पाणी, 3 दिवसाने पाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा दिवसाआड पाणी यायला लागलेलं आहे. एवढी टंचाई निर्माण झाली. खेड्यापाड्यामध्ये, वाड्यांमध्ये टँकर सुरू झालेले आहे. अशी भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 1972पेक्षा सुद्धा ही परिस्थिती दुष्काळाची भयानक वाटायला लागलेली आहे. एका बाजूला ही परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकारण अतिशय गलिच्छ, घाणेरडं आणि नीतिमत्तेला कुठेतरी तिलांजली देऊन राज्यामध्ये राजकारण बघायला मिळतं आहे. पक्षाच्या फोडण्याचं काम जे चालूच आहे अजूनही. आणि केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, जिल्हा परिषद, महानगरपालिका सर्वत्र सत्ता असूनसुद्धा ही सत्तेची भूक आणि ती वाढतच चाललेली आहे. आणि जे काही किळसवाणं राजकारण राज्यामध्ये एवढ्या आठवडाभरामध्ये आणखीन बघायला मिळालं, त्यामुळे सामान्य माणूस अतिशय हवालदिल झालेला आहे. कुणाला काही पडलेले नाही आहे. सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांबद्दल कोणाचा काही कळवळा नाही आहे. ही लोकं सतत राजकारणामध्ये गुंतलेली असतात आणि अशा प्रकारची चर्चा सर्वत्र आज ऐकायला मिळते आणि उद्विग्न भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे, अयोग्य आहे. पण राजकारणी कधी सुधारतील हे फक्त देवालाच माहिती आहे. मला जे सुचलं, वाटलं, पटलं की ते मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.